नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर दिव्यांगाचे बोगस बोगस UDID कार्ड प्रवासादरम्यान जप्त करण्याबाबत जिल्हा परिषद सोलापूर, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सोलापूर यांच्या वतीने जाहीर केलेला आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता प्रवासादरम्यान UDID कार्ड प्रवासादरम्यान जप्त करण्याबाबत म्हणजे दिव्यांगाचे बोगस कार्ड जप्त करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा परिपत्रक काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर हा परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सोलापूर, जिल्हा परिषद सोलापूर. पाहू शकता प्रति माननीय विभागीय नियंत्रक मा परिवहन महामंडळ सोलापूर. विषय आहे दिव्यांगाचे बोगस UDID कार्ड प्रवासादरम्यान जप्त करण्याबाबत. संदर्भ माननीय सचिव दिव्यांग कल्याण मुंबई 21 यांच्या VC मधील सूचनेनुसार. महोदय, उपरोक्त संदर्भीय विषयास अनुसरून सोलापूर जिल्ह्यातील किंवा विभागात किंवा तालुकास्तरीय विभागातील आगार व्यवस्थापक यांना कळविण्यात येते की दिव्यांग प्रवाशाचे प्रवास करतेवेळी स्वावलंबन म्हणजे UDID वेबसाईटमध्ये खात्री करून तसेच सदर प्रवासी हे दिव्यांग आहे किंवा कसे याबाबत संबंधित वाहकाने खात्री करणे बंधनकारक आहे. तसेच बोगस UDID कार्डधारकांना एसटीने प्रवास करत असतील तर त्यांचे बोगस UDID कार्ड जमा करून दिव्यांग अधिनियम 2016 नुसार संबंधितावर कारवाई करण्यात यावी आणि तसा बोगस UDID कार्डधारकांचा अहवाल या कार्यालयाकडे सादर करण्यात यावा. बघा, जर तुम्ही दिव्यांग म्हणून या ठिकाणी प्रवास करत असाल तर तुम्हाला दिव्यांग अधिनियम 2016 नुसार या ठिकाणी कारवाई होणार आहे. ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तसेच विभागाअंतर्गत तालुकास्तरीय सर्व आगार व्यवस्थापक यांना देखील सदरबाबत लेखी अवगत करून बोगस UDID कार्डधारकांवर कारवाई करण्याबाबत सूचित करावे. तसे कळवून या कार्यालयास एक प्रत सादर करण्यात यावी, ही या ठिकाणी विनंती. आपला विश्वासू मनोज राऊत, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर. प्रत माहितीस्तव सविनय सादर माननीय सचिव दिव्यांग कल्याण विभाग. पाहू शकता दिव्यांगाचे जे बोगस UDID कार्ड आहे ते प्रवासादरम्यान जप्त करण्याबाबतची माहिती आलेली आहे व त्या प्रवाशांना दिव्यांग अधिनियम 2016 नुसार त्या संबंधितावर कारवाई देखील होणार आहे. जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय सोलापूर, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने या ठिकाणी प्रकाशित झालेला हा महत्त्वपूर्ण माहिती काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहात. तुम्ही दिव्यांग म्हणून प्रवास करत असाल किंवा तुमचा जर बोगस UDID कार्ड असेल तर त्वरितच या ठिकाणी ते वापरू नका. तुम्हाला या ठिकाणी कारवाई होणार आहे. हीच माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.